नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS च्या परीक्षेसाठी जी मुलं बसलेली आहेत त्यांच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका टाकत आहोत आणि कालच्या परीक्षेमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2024-25 ची प्रश्नपत्रिका 1 ते 10 गणित सोडवली होती। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जी गणित आपण या ठिकाणी सोडवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा। 81वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेले आहे बघा। सोबतच्या आकृतीत 7 सेमी बाजू असलेल्या चौरस ABCD हा वर्तुळात अंतर्लिखित केला आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती। आता या ठिकाणी प्रत्येक चौरस म्हणजे चौरसाच्या बाजू ह्या काय असतात, समान असतात, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक बाजू ही किती आहे, 7 सेमी आहे, बरोबर आहे। त्याच्यावरून आपण काय करू शकतो, तर चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो। पण आता वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला जर काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काढायला लागेल बघा, तर कर्ण काढून घ्यायला लागेल चौरसाचा। आणि कर्ण म्हणजेच काय असणार आहे, त्या कर्णावरून आपण वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो। म्हणजेच काय झालं बघा, इथं AC चा वर्ग बरोबर का, तर इथला कोण हा 90 अंशाचा आहे, म्हणजे पायथागोरस प्रमेय वापरू शकतो। पायथागोरस प्रमेय म्हणजे इथं काय झाले बघा, 7 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग, 7 7 49 अधिक 49 म्हणजेच किती आले आपले 98 आले, बरोबर आहे। दोघांचं वर्गमूळ घेतलं तर AC बरोबर किती असणार आहे, 98 म्हणजेच किती असणार आहेत बघा, 49 गुणिले 2 म्हणजे 49 चं वर्गमूळ हे किती आलं 7 आणि कर्णीमध्ये किती आले आपले 2। हे काय झाली आपली, तर व्यास आला, बरोबर आहे। आता याच्यावरून जर त्रिज्या काढली तर त्रिज्या ही काय असणार आहे इथं, तर 7/2 कर्णी काय असणार आहे 2 असणार आहे, कारण त्रिज्या ही काय असती, व्यासाच्या निम्मी असती म्हणून। ठीक आहे, आता आपण काय करूया, आधी चौरसाचे क्षेत्रफळ काढू। चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं, बाजू गुणिले बाजू, म्हणजे 7 7 किती झाले आपले 49 झाले। आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग हे सूत्र आहे। पायची किंमत किती आहे, 22/7 गुणिले r वर्ग म्हणजेच काय आहे बघा, इथं 7 कर्णी 2 भागिले 2 गुणिले 7 कर्णी 2 भागिले 2 आहे। ठीक आहे, याच काय झालं, ह्या 7ला हे 7 निघून गेलं, बेके बे बेके बे झाले, बरोबर आहे। 11 7 किती झाले, 11 7 77 झाले, भागिले 2 कर्णी 2 गुणिले कर्णी 2 म्हणजेच काय असतं आपलं, गुणिले 2 झाले, म्हणजे छेदाचे 2 आणि अंशाचे 2 निघून गेले, राहिले किती फक्त 77 राहिले। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय बघा, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे, म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं चौरसाचे क्षेत्रफळ वजा करायचे आहे। म्हणजे 77 वजा 49 केले तर या ठिकाणी बघा 77 म्हणजे हे 17 झाले, इथं झाले 6, 17तनं 9 गेले म्हणजेच किती आले 8 आणि 6तनं 4 गेले, किती राहिले 2, म्हणजेच 28 चौस सेमी हे काय असणार आहे आपलं, तर त्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे। दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे, तर घनमुळात सांगितलेले आपल्याला 1728 गुणिले 4913 दिलेला आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी जर 1728 बघितलं तर हा काय आहे, 12चा घन आहे। आपण काय करू, सेपरेट करू, म्हणजे इथं किती झाले 12 गुणिले 12 गुणिले 12। ठीक आहे, तर गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे इथं काय करू, आता इथं 4913 हा जो आहे तो काय आहे आपला 17चा घन आहे। जर तुम्हाला घन आणि घनमूळ पाठ नसतील तर ते सुद्धा 25 पर्यंत कमीत कमी तुम्हाला पाठ असायला हवे। आता घन आणि घनमूळ मधले इथलं जर बघितलं तर यातून 12 बाहेर काढले, कारण घन असल्यामुळे 1 2 3 चा ग्रुप करतो, इथं सुद्धा 1 2 3 आहे त्यामुळे इथं 17 बाहेर काढली। 17 2 34 हातच्याला 3, 17 1 17, 17 3 म्हणजे किती झाले आपले 20 झाले, 204 आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 83 गणित काय दिलेलं आहे, 375 x घन वजा 81 y घन चे अवयव काढा। तर इथं बघा 375 x घन वजा 81 y घन दिलेलं आहे। ठीक आहे, आता 375 हा कशाचा घन नाहीये, पण या संख्येला दोन्ही 3 नी भाग जातो त्यामुळे 3 कंसाच्या बाहेर काढले तर आतमध्ये काय राहिले बघा, 3 1 3 3 2 6 3 5 15 x घन वजा 3 2 6 2 राहिले 3 7 21 y घन। आता 125 हा कशाचा घन आहे, 5 चा घन आहे आणि 27 y घन म्हणजेच काय आहे आपला 3 चा घन आहे, बरोबर आहे। आता सूत्र म्हणजे बैजिक राशींची जी सूत्र आहेत ती आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत। काय असणार आहे बघा इथं, तर 3 कंसात
ए घन वजा बी घन म्हणजेच काय असतं ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात काय असतं आपलं तर ए वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन्ही संख्येचा गुणाकार 5-15xy झाले आणि नंतर काय असतं दुसऱ्या संख्येचा वर्ग असतो. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा 3 कंसात 5x वजा 3y 25x वर्ग अधिक 15xy अधिक 9y वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, बैजिक राशींची सूत्र हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही एकदा बघू शकता. ठीक आहे, आता 84वा प्रश्न आहे बघा, 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती? यासाठी सूत्र आहे. शिरोबिंदू म्हणजेच काय मानतो आपण व्ही मानतो, बरोबर आहे. वजा 12 कडा म्हणजे इथं 12 अधिक 7 बरोबर 2 हे सूत्र आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय असणार आहे कडा आणि हे असणार आहे पृष्ठ. आता इथं बघा व्ही वजा 12 अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणजे चिन्हांचे नियम वापरावे लागतात आणि तेही येत नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत, तेही एकदा बघून घेऊ शकताय. 7 आणि 5 12 म्हणजे 5 आले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आलं, बरोबर आहे, आणि इथं आले 2 म्हणजेच व्ही बरोबर हे 2 हे वजा होतं इकडे गेल्यानंतर काय झाले अधिक झाले, म्हणजेच व्ही बरोबर किती आले आपले 7 आलेले आहेत. म्हणजे 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला किती असणार आहे शिरोबिंदू 7 शिरोबिंदू या ठिकाणी असणार आहेत. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघतोय बघा, 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज 460 आहे तर त्या 4 संख्यामध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. आता समसंख्या, आता क्रमागत म्हटल्यानंतर आपण काय करतो बघा एक्स, दुसरी संख्या काय असणार आहे एक्स अधिक 2, तिसरी काय असणार आहे एक्स अधिक 4, चौथी काय असणार आहे एक्स अधिक 6 बरोबर, म्हणजे 4 आहेत 1 2 3 आणि 4 झाल्या, यांची बेरीज किती दिलेली आपल्याला 460 दिलेली. आता इथे बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे 4x झाले, 2 आणि 4 6, 6 काय झाले इथं 12 बरोबर 460 आले, म्हणजे 4x बरोबर 460 वजा 12 झाले, कारण हे अधिक होते इकडे गेल्यावर 12 झाले. 10 न 2 गेले 8 राहिले, ह्याच्याला 1 आला, 7 न 2 गेले किती राहिले बघा इथं 4 राहिले आणि हे 4x म्हणून x बरोबर 448 भागिले 4, कारण हा गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात. 4 एके 4 4 दोन्ही 8 म्हणजे पहिली संख्या काय असणार आहे 112, दुसरी 114, नंतर 116 118 म्हणजे अशा ह्या 4 संख्या असणार आहेत. म्हणजे यातला पर्याय बघा 112 आहे, 118 आहे, 116 सुद्धा आहे, म्हणजे 120 येणार नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे 120 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न थोडेसे व्यवस्थित आणि नीट वाचून घेत जा, म्हणजे सोडवायला काय होतात सोपे होतात. आता पुढचा म्हणजेच काय प्रश्न आहे बघा, एका गावातील 20 कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद दिली आहे, त्यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगणार आहात. आणि जरी हा प्रश्न तुम्हाला नाही जमला तरीही मला कमेंट करा, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न सोडवून देऊयात. पुढचा प्रश्न बघूया आता, 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार हा किती दिलेला आहे 53,125 व मसावी 25 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता मसावी म्हणजे काय असते सामायिक अवयव असतो, बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या आपण काय घेऊया 25a घेऊया आणि दुसरी संख्या घेतली तर काय करू आपण 25b घेऊ आणि इथं घेताना काय दिलेलं आहे ते 53,125 दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा a गुणिले b म्हणजे ab झाले आणि इथं 53,125 भागिले 25 गुणिले 25 आले. भाग जातो 5नी भाग घालूया, 5 25 किंवा 25नी भाग घालवला असता तरीही चाललं असतं, पण थोडंसं सोपं करून जाऊया आपण. 5 एके 5 0, 5 सख्ख 30, 1 राहिले, 5 दोन्ही 10, 2 राहिले, 5 25, परत 5नी भाग जातो, 5 दोन्ही 10, किती राहिले बघा 5 एके 5, 1 राहिले, 5 दोन्ही 10, 2 राहिले, 5 25. ठीक आहे, आता इथं बघा किती आले 2125 भागिले 25 आले. ठीक आहे, आता डायरेक्ट 25 न भाग जातो का जातो, 25 8 200, किती राहिले 12, 25 5 125. ठीक आहे, म्हणजेच ए बी बरोबर किती आले आपले 85 आले. जर आता अवयव पाडले या संख्यांचे तर काय होणार आहे बघा इथं 17 5 किती झाले 85 झाले, बरोबर आहे.
आता पहिली संख्या म्हणजेच काय असणार आहे तुमची जी मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल 25 गुणिले 17 करायला लागेल, कारण मोठी संख्या काय होती 25 गुणिले बी होती, बरोबर आहे. मग आता ह्या दोघांचा गुणाकार करा 25 गुणिले 17, 7 5 35, 7 2 14, 15 16 17, 0 5 आणि हे 2, 5 7 आणि 5 12, हातच्याला 1 3 आणि 1 4, म्हणजे 425 ही काय असणार आहे आपली मोठी संख्या असणार आहे. आहे का बघा यामध्ये पर्याय? तर आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल उत्तरासहित प्रश्नाचा तर तोही तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायलाही विसरू नका. आता इथं बघा सुसम षटकोनाच्या पुढचा प्रश्न बघतोय. सुसम षटकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते? आता सुषम षटकोन म्हणजेच किती कोण असणार आहेत आपले, किंवा बाजू किती असतात आपल्या? तर 6 असतात, बरोबर आहे. सूत्र काय आपलं n-2 गुणिले 180. ठीक आहे. आता n म्हणजेच किती आहेत आपले 6 - 2 गुणिले 180. 6 - 2 म्हणजे 4 गुणिले 180. 18 चौक किती होतात आपले? तर 72 झाले, आणि इथला एक 0 म्हणजे त्या कोणांचे मापांची बेरीज ही किती असणार आहे? 720 अंश असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे? बरोबर पर्याय आहे. आता हा जो 89वा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे, कारण बरीच मागच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये आपण चक्रवाढ व्याजाची गणितं सोडवून दिलेली आहेत. जर तुम्हाला हे गणित नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की सांगा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे गणित सोडवून देऊयात. आता जाऊया आपण पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. काय दिले बघा शेवटचा प्रश्न आपल्याला? 8x घन वजा 27y घन या बहुपदीला 2x वजा 3y ने भागले असता भागाकार व बाकी किती उरते असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जर तुम्हाला इथं 8x घन वजा 27y घन दिलेलं आहे तर यामध्ये आपण काय करू शकतो बघा. तर आता जर अवयव पाडले तर किती येतात आपले? तर इथं बघा 2x घन म्हणजे या सगळ्याचा घन वजा 27 हा कशाचा घन आहे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3y चा घन आहे. ठीक आहे. छेदामध्ये काय येणार आहे आपले? 2x वजा 3y आहे. ठीक आहे. जसं मगाशी जे सूत्र वापरलं त्या पद्धतीने जर बेजिक राशीचं सूत्र वापरलं तर त्याचाही एकदा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल? सोपं जाईल. पहिल्या कंसात a वजा b आले, दुसऱ्या कंसात 4x वर्ग अधिक 4 त्रिकम 12xy झाले आणि अधिक 9y वर्ग झाले, आणि छेदामध्ये काय आले आपले? 2x वजा 3y आले. ठीक आहे. म्हणजे ह्याला काय झाले? हे निघून गेलं. म्हणजेच राहिलं काय आपलं बघा, या ठिकाणी बघा 3 दोन्ही किती असतात? तर 6 असतात, बरोबर आहे. म्हणजेच भागाकार काय आला आपला? 4x वर्ग अधिक 6xy अधिक काय असणार आहे या ठिकाणी? 9y वर्ग, म्हणजेच पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे आपला? बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपली ही प्रश्नपत्रिका संपते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.